बुलढाणा जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाई होऊन राहिलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी रांगा लागल्या नाही. काय आव्हान करणार लागेल? गेल्या 4 दिवसापासून आम्ही सतत हा प्रयत्न करत आहोत, की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढे पेट्रोल पंप आहेत, त्या ठिकाणी तहसील कार्यालयाचे कर्मचारी, पोलीस विभागाचे जे बंदोबस्तासाठी कर्मचारी दिलेले आहेत आणि त्यांना सांगितले, की शेतकरी बांधवांना प्राधान्याने पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होईल, याची काळजी घ्यायची आहे. परवापासून थोडी परिस्थिती आता कंट्रोलमध्ये पण आलेली आहे. फक्त आता एकच इश्यू आहे, की टँकर पटापट खाली होत आहेत आणि शेतकरी पण मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. त्यामुळे ते सर्क्युलेशन आमचं कंप्लीट व्हायला थोडा वेळ लागतो. माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती राहील, की आम्ही डिझेल आणि पेट्रोलच्या पुरवठ्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. कंपन्यांशी आमचं बोलणं चालू आहे. ज्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल कमी होईल, त्या ठिकाणी आमचे अधिकारी आम्हाला लगेच सांगतात, की या ठिकाणी थोडा इश्यू आहे. आम्ही कंपन्यांशी बोलतो आणि तिथं डिझेल सप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. डिझेल आणि पेट्रोल मिळेल याची पूर्ण आम्ही हमी घेत आहोत. फक्त त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करायचं आहे. काही ठिकाणी काळा बाजार सुद्धा होतो, साठवणूक होते. याच्यावरती काय प्रशासनातर्फे काय कारवाई करण्यात येईल? काळा बाजाराच्या संदर्भात माझ्या म्हणजे ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत उदाहरण सांगायचं तर तहसीलदारांना मी परवा सर्व गावातल्या ग्राम पातळीच्या पोलीस पाटलांची बैठक घ्यायला लावली होती आणि त्यांना सांगितलं होतं, की गावामध्ये जर कुठं असं कोणी एखादा कल्प्रिट साठेबाजी करत असेल, पोलीस पाटलांकडून ती माहिती आपल्यापर्यंत घ्या आणि त्यांच्यावर कारवाई करू. शहरी भागामध्ये SP साहेब आहेत किंवा आम्ही आमची जी पुरवठा यंत्रणा आहे, ते स्वतः लक्ष ठेवून आहेत. अशा ठिकाणी जर आपल्याला माहिती मिळाली तर त्यांच्यावर आम्ही तात्काळ कारवाई करू.